ओके ओके. सो दिस इज फॉर नंबर्स. आणि तिसरं काय रिप्रेझेंट करायचंय आपल्याला इज डेट. डेटा टाईप फॉर डेट. सो एज आय मेन्शन डेट मध्ये काय दोन व्हेरिएशन्स आहेत राईट. सो डेट कॅन बी सिम्पली अ डेट, बरोबर, किंवा डेट विथ टाइम. ठीक आहे. सो बेसिक डेटा टाइप इज डेट. ओके. आणि डेट कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज अ मेन्शन वाय 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 एम एम डी डी. हा बेसिक फॉर्मॅट आहे. ठीक आहे. देअर कॅन बी अ डेटा विथ वाय 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 स्लॅश एम एम स्लॅश डी डी. ठीक आहे. हा फॉर्मॅट मॅनिपुलेट करता येतो विथ डेटचे फंक्शन्स. ठीक आहे. नाव there's one more. Date with timestamp is date time. ओके. तर डेट टाइम कसं रिप्रेझेंट होणार वाय 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 एम एम हायफन डी डी आणि स्पेस. ठीक आहे. इथे स्पेस आहे. देन आवर्स, मिनिट्स अँड सेकंड्स. ओके. अँड quotes. So this is how date time is represented. Suppose 2026 चा डेटा आहे, फोर्थ मंथ मधला, अँड 15 ही तारीख आहे. It has the transaction has occurred at 3:15 and let's say 01 seconds. Okay, so this is how the date time will be captured. Any questions still here? Okay. आता डेटा टाइप ॲज वी आर टॉकिंग अबाउट रिलेशनल डेटाबेसेस. ठीक आहे. आता सपोज माझ्याकडे येणाऱ्या स्ट्रक्चरमध्ये येणाऱ्या डेटामध्ये माझ्याकडे एक फाईल पण आहे जी माझ्या कॉलममध्ये स्टोअर केली पाहिजे. ठीक आहे. म्हणजे फाईल ऑब्जेक्ट किंवा एखादी ऑडिओ क्लिप असते. ठीक आहे. माझ्याकडे एक ऑडिओ क्लिप आहे आणि आय वॉन्ट की दॅट ऑडिओ क्लिप टू बी स्टोर्ड अगेन्स्ट माय रेकॉर्ड. ओके. किंवा काय असू शकतं दुसरा कुठला तरी मीडिया फॉर्मॅट असेल. ओके. छोटीशी व्हिडिओ क्लिप असेल जी मला पाहिजे की मला स्टोअर केली पाहिजे अगेन्स्ट माय रेकॉर्ड. तर हे जे आतापर्यंतचे डेटा टाईप बघितले, दिस दिस फॉर्मॅट म्हणजे फाईल असू द्या किंवा ऑडिओ असू द्या किंवा मीडिया असू द्या, दिस विल नॉट स्टँड अ चान्स टू बी स्टोर्ड इन एनी ऑफ दिस डेटा टाईप. ओके. मग ह्याला सपोर्ट करायला, टू सपोर्ट दिस टाईप ऑफ फाईल्स, there is ओके देर इज समथिंग कॉल्ड एज ब्लॉब ऑब्जेक्ट्स जे एसक्यूएल मध्ये सपोर्ट होतात. ओके. एसक्यूएल मधला डेटा टाईप आहे डेटा टाईप फॉर अदर. ओके. आता हे अदर्स म्हणजे काय ह्या फॉर्मॅट्स आल्या. ठीक आहे. दीज आर सम ऑफ द फॉर्मॅट्स. ओके. जे पण रेस्ट ऑफ द फॉर्मॅट्स आहेत जे आपल्याला असं वाटतं की आपला जो डेटा आहे तो ह्यातल्या कुठल्याच फॉर्मॅटमध्ये बसत नाही, तर वी डिफाईन दॅट डेटा अंडर अ ब्लॉब. म्हणजे त्या कॉलमचा डेटा टाईप ब्लॉब टाईपचा बनवायचा. ठीक आहे. ब्लॉब हा एक कीवर्ड आहे. तर ब्लॉब स्टँड फॉर बायनरी लार्ज ऑब्जेक्ट्स. ठीक आहे. बी फॉर बायनरी, एल फॉर लार्ज अँड ओ बी फॉर ऑब्जेक्ट्स. ओके. आता इथे प्रश्न पडला पाहिजे की इफ ब्लॉब होल्ड्स एनिथिंग, ठीक आहे ना, इट इज फॉर अदर्स. म्हणजे ह्याच्यात कुठलाही डेटा तुम्ही स्टोअर करू शकता बिकॉज इट्स इन द बायनरी फॉर्मॅट. सो मग ह्याच्यात डेट टाइम पण स्टोअर करू शकता राईट. ह्याच्यात इंटीजर डेसिमल पण स्टोअर करू शकता. इंटीजर टाईप म्हणजे आता मला बजेट द्यायचं आहे, बजेट मला इंटीजर नाही देतात. सपोज मी ह्याला डिफाईन केलं की बजेट विल बी ब्लॉक. Will it accept? Yes, it will, right? It will not have any problem.
पण प्रॉब्लेम कधी होणार, वेन यू ट्राय टू क्वेरी द डेटा. ठीक आहे, क्वेरी करायला बायनरी फॉर्मॅटमध्ये म्हणजे हा झिरोज आणि वन्सच्या फॉर्मॅटमध्ये डेटा स्टोअर होणार. ठीक आहे, जेव्हा तुम्ही ह्याला क्वेरी करायला जाणार किंवा ह्याच्यावर काहीतरी कम्पॅरेटिव्ह ऑपरेशन परफॉर्म करायचंय ऑन दिस ब्लॉक टाईप, इट विल नॉट हॅपन. बरोबर, इंडेक्सिंग ह्याच्यावर होणार नाही. इंडेक्सिंग तुमचं वारकॅरच्या टाईपवर होईल किंवा डेसिमलच्या टाईपवर होईल, पण इंडेक्सिंग ह्याच्यावर होणार नाही. हा डेटा फक्त रिट्रीव्ह करताना तुम्हाला ब्लॉब ऑब्जेक्ट रिट्रीव्ह होईल, बट इट इज व्हेरी डिफिकल्ट टू परफॉर्म दीज काइंड ऑफ ऑपरेशन्स. म्हणून ब्लॉब इज शाल बी यूज, म्हणजे जर तुम्ही पण डेटा क्रिएट करणार तर इट शाल बी यूज ओनली फॉर फॉर ऑब्जेक्ट्स विच आर लार्जर इन साईज, किंवा ज्याच्यावर मोस्टली कम्पॅरिझन होणार नाहीत किंवा काही ऑपरेशन्स परफॉर्म होणार नाहीत, तशा स्टोरेजसाठी वी शुड बी युझिंग ब्लॉक. ओके, टेक्स्ट फाईल झाला. तर कोणाचा आधारचा रेकॉर्ड स्टोअर करायचा असेल तर व्हॉट आय यूज, त्याचं सगळे डिटेल्स एका रो मध्ये येणार, आणि रोच्या एंड मध्ये जर आधारची टेक्स्ट फाईल पण त्याच्याशी अटॅच करायची असेल तर आय अटॅच आधारचं टेक्स्ट फाईल इन द ब्लॉब फॉर्मॅट. ठीक आहे, काही क्वेश्चन्स? ओके, आता आतापर्यंत आपण काय केलं? ठीक आहे, आतापर्यंत आपण काय केलं? डेटाबेस क्रिएट केला. ठीक आहे, मी टेबल पण क्रिएट केला. ओके, आता आपण हे इन्फॉर्मेशन यूज केस बघतोय की जिथे वी आर सेइंग की वी हॅव क्रिएटेड समथिंग फ्रॉम द स्क्रॅच. ओके, पण जेव्हा आपण ऍज अ टीम काम करतो तर यू विल बी वर्किंग वी विल बी वर्किंग ऑन एक्झिस्टिंग टेबल और एक्झिस्टिंग स्ट्रक्चर. बरोबर ना? म्हणजे आता जसं मी म्हणाले की दोन टाईपचे डेटाबेसचे युजर्स आहेत. एक कोण आहे? एक जो डेटाबेस क्रिएट करतो किंवा डेटाबेस ओनरशिप घेतो, ऍडमिनिस्ट्रेटर, आणि दुसरा अनालिटिक्सची टीम किंवा डेटा इंजिनियरची टीम, जी बेसिकली काय यूज करते डेटा. दे आर हार्डली अ डेटा ओरिजिनेटर किंवा डेटा क्रिएटर. दे यूज द डेटा किंवा दे ट्रान्सफॉर्म अँड क्रिएट अ डिफरंट फॉर्म ऑफ द डेटा. दे बेसिकली अन युजर. ठीक आहे, तर ह्या जर सपोज तुम्ही इफ यू फॉल इन टू दिस कॅटेगरी, तर तुम्ही काय होणार? डेटाबेसचे म्हणजे त्या टेबलचे युजर होणार. तर तशा वेळेला वेन यू वॉन्ट टू सी की काय टेबल क्रिएट केलाय, राईट, व टेबल हॅज बिन युज ऑर क्रिएटेड अर्लियर, की त्याचं स्ट्रक्चर काय, तर ते जर बघायचं असेल तर देर इज समथिंग कॉल्ड एज डिस्क्राईब कमांड. डिस्क्राईब आणि टेबल नेम. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल लेट अस गो बॅक टू दिस बेन. ओके, सपोज आय कॅन सी हिअर की टेबल क्रिएटेड आहेत. ठीक आहे, बट आय डोंट नो द स्ट्रक्चर. आता यू आय मध्ये म्हणून तुम्हाला हे दाखवतंय की कॉलम्स काय आहेत, इंडेक्सेस काय आहेत. बट सपोज तुम्ही जर स्पार्क बेस्ड ऍप्लिकेशन रन करताय तर तुमच्याकडे काय आहेत? फक्त स्पार्कची एपीआय आहे. म्हणजे तुम्हाला जे काय कोड लिहायचा आहे तो तुम्हाला पायथन थ्रू रिट्रीव्ह करायचा आहे. तर तशा वेळेला हाऊ विल यू डिस्क्राईब और हाऊ विल यू सी की ते टेबलचं स्ट्रक्चर काय आहे? बरोबर ना? तर तुम्ही यूज करणार डिस्क्राईब. विल स्टिक टू दिस फॉर्मॅट की जे कीवर्ड्स आहेत ते कॅपिटलमध्ये लिहूया, आणि हे, आणि लेटेस्ट एक्झिक्यूट दिस. ठीक आहे, आता सी ह्याच्यामध्ये आय होप दिस इज विजिबल इनफ. ओके, ह्याच्यामध्ये काय दाखवतंय? फील्ड्स दाखवतंय कुठल्या क्रिएट झाल्यात. ठीक आहे, इफ युल नोटीस असेंडिंग ऑर्डर ऑफ द कॉलमच्या नावाच्या असेंडिंग ऑर्डरमध्ये हे झालं, डिस्प्ले झालंय. ओके, फॉलोड बाय डेटा टाईप. ठीक आहे, आता डेटा टाईप एसक्यूएल इज अ केस इनसेन्सिटिव्ह लँग्वेज. ठीक आहे, दिस इज इम्पॉर्टंट. एसक्यूएल कमेंट्स असं द्यायचं, एसक्यूएल इज केस इनसेन्सिटिव्ह. ठीक आहे,
आय एम जस्ट युझिंग ओके आय एम जस्ट युझिंग हे नेमिंग कॉन्व्हेन्शन्स म्हणजे की क्रिएट डेटाबेस यूज वगैरे मी कॅपिटल लेटरमध्ये रीड करतेय किंवा राईट करते इज बिकॉज आय वॉन्ट टू सेपरेट द कीवर्ड्स फ्रॉम द व्हेरिएबल नेम म्हणजे हे रीडिंगसाठी पण दिस बेसिकली यु नो इज मोर एफिशियंट इज वॉट आय बिलीव्ह मी असं पण लिहू शकते क्रिएट टेबल प्राजवन ओके दिस इज ऑल्सो व्हॅलिड ठीक आहे सो एसक्यूएल इज केस इनसेन्सिटिव्ह आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला हा प्रश्न पडला आहे की आपण वायरकॅर तर आपण कॅपिटल मध्ये लिहिलं होतं बट स्टील इट इज स्मॉलर बिकॉज इट इज इनसेन्सिटिव्ह ठीक आहे की एकच केस एसक्यूएल रीड्स इन बिटवीन ओके आता हे नल्स काय आहेत बाय डिफॉल्ट ऑल आर कीज आर स्केड्युल्ड ॲज नल ठीक आहे आता हे नल्स काय आहे डिफॉल्ट काय आहे एक्स्ट्रा काय आहे हे आपण बघणार आहे थ्रू आउट आर सेशन ओके इथपर्यंत काय कोणाला क्वेश्चन आहे का डाऊट आहे का ओके सो वी सॉफ वन मोर कमांड विच इज डिस्क्राईब ओके वेन यू वॉन्ट टू सी दुसऱ्यांनी काय बनवलंय किंवा आता टेबलचं स्ट्रक्चर काय देन वी विल यूज डिस्क्राईब काय क्वेश्चन आहे ओके ठीक आहे आता काल आपण बघितलं की कॅन आय यूज क्रिएट क्रिएट टेबल आणि सपोज मी म्हणते की आय क्रिएट दिस टेबल अगेन कॅन आय क्रिएट दिस टेबल अगेन नो राईट मला हा एरर देईल एरर काय देईल की दॅट दॅट ऑब्जेक्ट ऑलरेडी एक्झिस्ट इन द टेबल बरोबर ना टेबलमध्ये सेम नावाचा टेबल म्हणजे त्या डेटाबेसमध्ये सेम नावाचा टेबल ऑलरेडी एक्झिस्ट करतोय ओके सो इट विल नॉट अलाव यू टू क्रिएट अ सेम नेम टेबल ओके पण लेट से की माझं हे इन्फॉर्मेशन होते राईट की मी ओके मी ट्रॅव्हलचा टेबल क्रिएट केलाय आणि देन आय हॅव नोटीस की मला सिटी अट्रॅक्शन बजेट आणि ह्याच्यात मी वेदर लिहायचं विसरून गेले राईट आय एम नॉट स्टोरिंग अ वेदर इन्फॉर्मेशन हिअर ओके अँड आय वॉन्ट टू डू दॅट ठीक आहे मला चेंज करायचं आहे माझा टेबलचं स्ट्रक्चर अँड आय वॉन्ट टू ऍड वन मोर कॉलम ठीक आहे आता जोपर्यंत माझ्याकडे टेबल मध्ये डेटा वगैरे नाहीये सो आय कॅन स्टील डू दॅट राईट देर इज दिस ऑल्टर कमांड बट वी विल गो इन टू ऑल्टर लेटर बट अज्युम दॅट आय डोंट हॅव एनी रेकॉर्ड्स राईट नाव आणि माझ्याकडे मला एक कॉलम ऍड करायचा आहे सो इट इज फिजिबल दॅट आय कॅन ड्रॉप दिस टेबल ऑल टुगेदर आणि आय क्रिएट अ न्यू टेबल स्ट्रक्चर ओके विथ दॅट इन्फॉर्मेशन ओके सो सी म्हणजे मला काय माझी रिक्वायरमेंट काय आली आहे की मला वेदर हवा इथे विथ वॅरकॅर जी काय वेदरची इन्फॉर्मेशन स्टोअर करायचं आहे ठीक आहे हे मला कॉलम ऍड करायचं आहे विच इज नॉट पार्ट ऑफ माय अर्लियर टेबल सो लेट अस सी इफ आय रन दिस आय शुड बी आय शुड बी गेटिंग एन एरर बरं आणि जर तुम्ही नोटीस करताय ठीक आहे दिस इज एन एरर ऍट लाईन 14 ठीक आहे so this is the error you are getting you'll start getting that the location already exists you cannot create a new table here okay so what you will do मला हे कॉलम तर ऍड करायचं आहे ओके सो व्हॉट यू विल डू इज वी विल ड्रॉप दिस एक्झिस्टिंग टेबल ड्रॉप का कारण की माझ्याकडे अजून काहीही टेबलमध्ये डेटा नाहीये सो आय एम सेफ इनफ दॅट आय विल ड्रॉप दिस टेबल ओके जर आपल्याकडे डेटा असता तर वी माइट नीड टू टेक अ डिफरंट अप्रोच ऑल टुगेदर बट आत्ता माझ्याकडे कुठलाही डेटा नाहीये माय टेबल इज एम्प्टी ओके सो व्हॉट आय डू इज आय डू ड्रॉप टेबल आणि नेम ऑफ द टेबल okay so let us see its syntax as well
ओके, लेट्स से मला काय करायचं, माय रिक्वायरमेंट इज मॉडिफाय एक्झिस्टिंग टेबल स्ट्रक्चर. ठीक आहे, तर मी काय करणार, आय विल बी युझिंग ड्रॉप. ओके, तो सिंटॅक्टिकली कसं रिप्रेझेंट होईल, ड्रॉप. परत परत एकदा आय एम रिपीटिंग, ड्रॉप इज द कीवर्ड, टेबल इज द कीवर्ड. ड्रॉप टेबल and table underscore name. This is name of your table. Okay, so let us run it. आणि मी परत रिपीट करते, माय टेबल हॅज नो व्हॅल्यू, नो रेकॉर्ड्स इन इट, सो इट इज सेफ टू ड्रॉप इट. बट बिफोर यू ड्रॉप, हे परमनंट ऑपरेशन आहे. ठीक आहे, ह्याला परत काय म्हणतात, ह्याला परत रिवर्ट करू शकत नाही. ओके, सो दिस इज अ परमनंट ऑपरेशन. जर ह्याच्यात रेकॉर्ड असते, इन्सर्ट, जर तुम्ही काही रेकॉर्ड इन्सर्ट केलेले असते, तर कम्प्लीट टेबल ड्रॉप झाला असता विथ दोज रेकॉर्ड्स. सो युअर डेटा इज लॉस्ट परमनंटली. ओके, सो दॅट इज वाय इट इज व्हेरी व्हेरी मच इम्पॉर्टंट, बिफोर यू ड्रॉप टेबल, थिंक अबाउट इट, और यू टेक अ बॅकअप ऑफ इट, आणि मग ओरिजिनल टेबल ड्रॉप करून रिक्रिएट करायचा एव्हरी टाइम. ठीक आहे, every time if you're planning to dropping a table, okay, I would say the very safe net is you take a backup. ठीक है, you take a backup and then you drop a table. ठीक है, this is an important step. एकच मिनिट, let me put in charge. ठीक आहे, सो ड्रॉपिंग अ टेबल रिअल टाइम सिच्युएशन मध्ये, इफ यू आर ड्रॉपिंग अ टेबल, युएटीचा डेटा असू द्या किंवा प्रोडक्शनचा डेटा, यू हॅव टू हॅव अ बॅकअप. ठीक आहे, जर थिंग्स वेंट रॉंग, देर विल बी अन ऑप्शन ऑफ रिकव्हरी. ठीक आहे, बॅकअप टेबलला परत रिकव्हर करू शकता रिनेम करून. ओके, सो इफ यू आर ड्रॉपिंग अ टेबल, मेक शुअर दॅट यू टेक अ बॅकअप. ओके, हा रिअल टाइम सिनारिओ. आता मी वेदरचं इन्फॉर्मेशन ऍड केली आहे, अँड माय टेबल इज ऑलरेडी ड्रॉप. ओके, इथे सी दिस इज ड्रॉप, सक्सेसफुल आलाय अँड 0 rows अफेक्टेड. सो आय जस्ट, जर इथे नंबर ऑफ रेकॉर्ड्स असते तर इथे इथे दिसला असता किती रेकॉर्ड्स आहेत. ठीक आहे, आय हॅव क्रिएटेड अ टेबल. आता मी टेबल क्रिएट केलाय, आय एम रनिंग ड्रॉप अगेन. ओके, इट वॉज एबल टू ड्रॉप इट. नाव आय एम रनिंग ड्रॉप अगेन. ठीक आहे, सी सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स काय आहेत. ठीक आहे, मी क्रिएट टेबल. ठीक आहे, देन आय एम ड्रॉपिंग अ टेबल. मी परत करते ड्रॉप अ टेबल. ओके, सो व्हॉट दिस विल डू, दिस विल आयडियली शुड थ्रो अन एरर. बरोबर ना, काय एरर थ्रो करेल, बिकॉज यू आर डुईंग समथिंग ऑन अ ऑब्जेक्ट विच इज ऑलरेडी नॉट देअर. ठीक आहे, सी यू गेट एन एरर, आणि एरर कोड 1051 अननोन टेबल, बिकॉज दिस टेबल डझंट एक्झिस्ट, दिस ऑब्जेक्ट डझंट एक्झिस्ट. तर हे याला सेफ्टी नेट कसं आहे की, द ड्रॉप कमांड शुड वर्क ओनली वेन द टेबल इज देअर, अदरवाइज इट शुड नॉट एरर आउट. ठीक आहे, म्हणजे मला असं पण नको आहे की मला एररच दिला पाहिजे. तर ह्याच्यासाठी इफ एक्झिस्ट नावाचं कीवर्ड आहे. ओके, सो what is the keyword we're talking about here is drop table if exists, आणि नेम ऑफ द टेबल नेम. ओके, लेटेस्ट लेटेस्ट ट्राय दॅट. आता बघा, मी माझा सगळ्यात लेटेस्ट रन काय आहे, लाईन नंबर 18 वाला सगळ्यात. अच्छा, आय थिंक आता आपला, लेटेस्ट, आय विल स्टॉप इट, लेटेस्ट ड्रॉप आणि जॉईन बॅक. द मीटिंग इज अबाउट टू एंड.